नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. संपूर्ण देशात मेडिकल स्टोर्सवाल्यांनी बंद पुकारलेला आहे आणि तो यशस्वी बंद सगळीकडेच होत असताना आज पुसदमध्ये यवतमाळ जिल्हा संघटक सचिव सूरज दुबेवार यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की हा बंद कशामुळे आहे, तुम्ही का हा बंद करत आहात आणि तुमच्या मागण्या काय आहेत. नमस्कार. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या आमच्या देशव्यापी संघटनेनं आज 20 मे रोजी संपूर्ण देशामध्ये बंद पुकारलेला आहे. संपूर्ण देशातील जवळपास 12.5 लाख केमिस्ट तसेच महाराष्ट्रातील 1,20,000 केमिस्ट व जिल्ह्यातील 3 ते 4 हजार केमिस्ट या बंदमध्ये सहभागी आहे. आमचे शीर्ष नेतृत्व आदरणीय आप्पासाहेब शिंदे, श्री अनिल भाऊ नावंदर तसेच आमचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री पंकजी नानवानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंद आम्ही पुकारलेला आहे. या बंदची वैशिष्ट्य म्हणजे लोकांची, पेशंटची सेफ्टी ही आमची प्रायोरिटी या ब्रीद वाक्यानुसार आजचा हा बंद आहे. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या काही घातक गोष्टी ऑनलाईन विक्रीच्या संदर्भामध्ये चालू आहे त्याकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा आमचा लाक्षणिक बंद आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे, मध्यंतरीच्या काळात 2018 आणि 2020ला 2 गॅझेटेड नोटिफिकेशन शासनानं काढलेल्या होत्या. GSR 817, GSR 220 या दोन्ही नोटिफिकेशनचा ऑनलाईन कंपन्या अतिशय दुरुपयोग करत आहे आणि बेकायदेशीर औषधीची विक्री करत आहे. या बेकायदेशीर औषधी विक्रीमुळे समाजामध्ये अनेक घातक गोष्टी होत आहेत. नशाखोरी वाढत आहे. MTP पिल्सची सर्रास विक्री या ऑनलाईन कंपनीच्याद्वारे होत आहे. अनेक कोडिन फॉस्फेटच्या औषधेसुद्धा या नवयुवकांना विदाऊट प्रिस्क्रिप्शन कोणतीही पडताळणी न करता हे ऑनलाईन कंपन्या देतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे. याबाबतचा जिवंत पुरावा 4-5 दिवसापहिले आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा सादर केलेला आहे. या दोन्ही गोष्टीसाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा बंद पुकारलेला आहे. आजच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये जरी बंद असला तरी पेशंटची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. कोणत्याही पेशंटला कोणतीही इमर्जन्सी असेल तर त्यांना सर्व्हिस देण्यासाठी आम्ही तयार आहोत. सर्व आमचे इमर्जन्सी नंबर आम्ही शासनाला, प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला दिलेले आहे. त्याचबरोबर आजच्या या बंदला IMA असो, PD असो, वेटरनरी असोसिएशन असो, सर्व संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, वैचारिक पाठिंबासुद्धा दिलेला आहे. या बंदमध्ये फक्त औषधी विक्रेतेच नाही तर आमच्यासोबत कार्यरत असलेले आमचे फार्मासिस्ट, आमचे महिला वर्ग, त्याचबरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे संलग्न असलेले आमचे सर्व मित्रमंडळसुद्धा यामध्ये सहभागी आहे. मी आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आमच्या या रास्त मागण्या आपण मान्य कराव्या आणि या समाजाच्या आरोग्याचं हित जोपासण्यासाठी या ऑनलाईन कंपन्या ताबडतोब बंद कराव्या. धन्यवाद. तर हे होते पुसदमधून सूरज दुबेवार आणि त्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईन पद्धतीने जी विक्री चाललेली आहे, जो रुग्णांच्या जीवनाशी खेळ चाललेला आहे, तो खेळ कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. म्हणूनच आमच्या सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत. त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे, वैचारिक पाठिंबा दिलेला आहे आणि हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. यासाठीच आज पुसदमध्ये मेडिकल संघटनांनी निवेदन दिलेलं आहे. ते उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत ते शासनापर्यंत जावं आणि हे सगळा जो गोंधळ चाललेला आहे, हा काळा बाजार चाललेला आहे, ऑनलाईन पद्धतीने मेडिकलची विक्री होऊन जे औषधं रुग्णांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यामुळे रुग्णांना जे घातक एखाद्या रोगाला सामना करावा लागत आहे तो कुठेतरी बंद व्हावा, ह्यासाठी हे प्रयत्न चाललेले आहेत. आमचा रुग्णांना त्रास देण्याचा कुठंही आमचा प्रयत्न नाही किंवा आमची मानसिकता तशी नाही. त्यामुळे आम्ही सर्व आमचे नंबर्स आणि रुग्णांना ज्या सुखसुविधा लागतात, ज्या सोयी लागतात त्या पुरवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. पण हे बंद व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे आणि तो बंद सर्वत्र यशस्वी होताना दिसतोय. मेन मराठी 24 ताससाठी सुहास पवार, पुसद, जिल्हा यवतमाळ.